आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीचं अभिनाट्य वाचन. संगीत परीक्षित भातखंडे. सादरकर्त्या उमा दीक्षित. आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 11वा. श्रोते हो, संजा, रघु, युवरा, अंजना, अबू ही सगळी माच्या शेता वावरातली कामकरी माणसं. अंजनाच्या लग्नाला 4-5 वर्ष झाली तरी तिला मुलबाळ नाही, म्हणून अंजना माहेरी गेली कायमची. आनंदा, अगदी जसपालला सुद्धा हे माहिती आहे, पण त्यांनी वसुमतीला हे कळू न देण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय. तरीही अखेर तिला ते कळलंच. मूल न होणाऱ्या बाईला समाजामध्ये विशेष स्थान नसावं हे वसुमतीला न समजणारं. तिच्या मनाजीवाची तडफड होते. मात्र इतक्या वर्षांचा अनुभव आणि जगलेलं खडतर आयुष्य यातून अंजनाचं माहेरी जाणं समजून घेऊ शकतात आणि वसुमतीचं अंजनासाठी खंतावणंही. दिवाळी 1-1.5 महिन्यावर आली आहे, म्हणून भाऊबीजेला भंतेंना बोलवावं असा मानी घाट घातलाय आणि हे जिव्हाळ्याचं निमंत्रण करायला वसुमतीने जायचं ठरवलं. मुंबईला गेल्यावर भंते, आई, कांती या सगळ्यांना भेटून वसुमती आनंदली. भंतेंना भाऊबीजेला गावाकडे येण्याचा आग्रह करताना ती भंतेंना सांगते, तुमच्याकडून येण्याचं वचन न घेता गेले तर तुमची बहीण घरात घेणार नाही मला, आणि तुम्हाला आणण्यासाठी आनंदाला पाठवतील आणि तो जीपमध्ये घालून तुम्हाला घेऊन येईल असं सांगते. यावरून लक्षात येतं की फार कमी अवधीच्या काळात वसुमती, आनंदा यांनी एकमेकांना जाणून समजून घेतलंय. मात्र जिने जन्म दिला अशा आपल्या आईशी वसुमतीला हे असं नातं कधीच गवसलं नाही. कारण ज्या चाकोरीबद्ध विचारपद्धतीत वसुमतीची आई बांधलेली आहे त्या चाकोरीत वसुमती कधीच नव्हती. आणि भंते, जसपाल, आनंदा, अगदी कांतीसुद्धा नव्हते. त्यामुळेच एक सुलक्षणला गमावलं तर कितीतरी जिवलक वसुमतीला मिळाले. त्यात आता अंजनाचीही भर पडली आहे. वसुमतीने म्हटलं म्हणून आनंदा अंजनाला परत घेऊन आलाय. अंजना आता वसुमतीकडेच राहणार आहे, तिची बहीण म्हणून. आणि वसुमतीने आदित्यलाही अंजनाच्या ओटीत टाकलंय. वसुमतीने दिलेल्या या मानसिक आणि भावनिक आधाराने इतकं मात्र झालंय की युवराची दुसरी सोयरीक आणि चौथीचा पाळणा हलण्याच्या बातमीलाही अंजनाने अत्यंत अलिप्तपणे तोंड दिलं. जगण्याचं हे बळ अंजनाला वसुमतीच्या सौहार्दातून मिळालं आणि वसुमतीचा परिवार विस्तारला. आता पुढे अंजना परत आली म्हणून वसुमतीचा जीव आभाळा एवढा झाला, पण तिला बघितल्यावर माझा मात्र आक्रसला. बिचारी सुकून पापडासारखी झाली होती. पण परीक्षेआधी अभ्यासासाठी म्हणून आलेल्या आदित्याच्या आणि वसुमतीच्या तिच्यावर पडलेल्या आसवांनी तरारली म्हणायची. त्या रात्री भाऊंना लिहिलं, तुमच्या पुण्याईनं एक वसुमतीच नाही तर केवढा तरी गोतावळ मिळवलाय मी. आता बघालच येऊन. बघाल हे मुद्दाम लिहिलं, कारण आम्हा डोळस माणसांना दिसतं त्याच्या दसपट तुम्ही बघत असता. या दिवाळीत तुम्हाला ओवाळायचं हा आनंद आगळाच आहे. लहानपणी भैयाला ओवाळत असे. त्याला किती वर्ष गेली. कबूल केलंय तेव्हा यायलाच हवं. जसपालच्या गाडीतून उतरताना दिसला नाही तर आनंदालाच पाठवीन. त्याला बघून घाबरून चपलात चढवाल पायात, पण मग त्याच्या प्रेमात अडकून पडाल. तुम्हीच त्याच्या नावावरून भगवान बुद्धाच्या प्याऱ्या आनंदाची आठवण काढली होती. आता या आणि भेटा सगळ्यांना. दुसऱ्या दिवशी वसुमतीला म्हटलं, जसपाल बरोबर मुकाट आला नाहीत तर आनंदाला पाठवीन म्हणून लिहिलंय भाऊंना. तर म्हणाली, आनंदा त्याला भेटल्यावर घाबरून चपलात चढवतील पायात. आणि सही माझे शब्द तिच्या तोंडी ऐकून मी हसायलाच लागले.
दिवाळी आधी 2-3 आठवडे आईचंही पत्र आलं आणि पाहून वाटलं येणार की काही खरंच राहिला. पण वाचून वाटलं की आलं नसतं हे पत्र तर बरं झालं असतं. आणि थोड्या दिवसांपूर्वीच झालेल्या भेटीत तिच्याबद्दल वाटलेली कणव, माया सगळं धुवून गेलं. सर्वांची खुशाली कळवणं विचारणं पहिल्या 2 ओळीत उरकून टाकून ती मुद्द्यावर आली. आदित्यपेक्षा 6-1 महिन्यांनी लहान असलेल्या चकोरला अभ्यासात फारसा रस नसल्यानं आणि खेळ मैदानी कवायत वगैरेत असल्यानं त्याचा पोलीस प्रशालेत प्रवेश करून दिला तर फार बरं होईल असं सर्वांना वाटतं म्हणे. मग लिहिलं होतं, तुमच्या कुटुंबाचे पोलीस खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी फार घनिष्ठ संबंध आहेत असे ऐकते आणि त्यातल्या त्यात एकाची तर तुझ्याशी रोज जाण्या येण्या इतकी घसट आहे असेही. भाच्यासाठी त्याच्याकडे एवढा शब्द टाकलास तर तो ना म्हणण्यासारखी परिस्थिती नसेलच. तेव्हा माहेरच्या माणसांसाठी हातून काही झाल्याचं समाधान थोडक्यात मिळवून टाकता येईल. पत्र हातात घेऊन सुन्न बसून राहिले. ज्याच्याशी गेल्या 6 महिन्यात सतत भांडण्याखेरीज माझा काही संबंध नाही, त्याच्याशी खुद्द आईनं माझं नाव असं जोडावं. आनंदाचा सदा सर्व काळ मला इतका राग येत नसता तर याचं हसू आलं असतं. पण आता आईचाही रागच आला. सुलक्षणची सदैव हेटाळणी करणाऱ्या आईला मी वर्षाकाठी 1-2 वेळा रीतिरिवाजापोटी मांच्याकडे जाता येता जेव्हा केव्हा भेटत असे तेव्हाही उणीदुणी, धुसफूस आणि भांडणं या आमच्या एकमेकींशी घडणाऱ्या संवादात कधी फरक पडला नव्हता. आणि आता सुलक्षण नंतर तरी ती मला वाकडं बोलायचं, माझ्याशी वाकडं वागायचं सोडेल ही आशा वाटली होती. आणि ती गेल्या महिन्यातल्या भेटीनं जोपासली होती. तर तिचं हे अखेर रागारागानंच तिला लिहिलं, तू ज्या गृहस्थांचा उल्लेख केलायस त्यांचे माझ्या सासूबाईंशी घरोब्याचे संबंध आहेत, माझ्याशी नाही. जो काही चकोरसाठी शब्द टाकायला सांगायचा तो त्यांनाच टाकायला सांग. या खडूसपणाचा पश्चात्ताप होण्याआधीच जाऊन ते पोस्टात टाकायला दिलं आणि राग घालवायचा उत्तम उपाय म्हणून कटकट करणारा शॅफ कटर खोलून बसले. सुट्टी होई तो गोम सापडली नव्हती म्हणून त्याही घुशातच घरात आले आणि त्या सुमारास नेहमी येणाऱ्या आनंदाला पाहून आणखीच वैतागले. त्याला नुसतं हॅलोही न म्हणता जवळजवळ पाय आपटत आत हातपाय धुवायला निघून गेले. ती माजींनी चहा म्हणून पुकारलं तेव्हा नाईलाजानं आले. त्यांनी हसतच विचारलं, आता कशावरून चिडली आहेस? त्यांच्यावर रागवणं शक्य नव्हतं. कुरकुरत म्हणाले, शॅफ कटर कटकट करतोय. आनंदा लगेच म्हणाला, अरे मला का नाही सांगितलं? फटकन तोंडातून निघून गेलं. कशाला? माझा शॅफ कटर आहे, मी बघून घेईन. मा जरा आश्चर्यानंच वसुमती, तेव्हा वरमून सॉरी म्हणलं. पण आनंदानं ते तेवढ्यावर सोडलं नाही. चहा प्यायल्यावर मला घेऊन शॅफ कटरकडे गेला आणि आणखी तासभर घालवून त्यानं तो दुरुस्त करून दिला. याचा तर मला फारच राग आला. मी थँक्यू सुद्धा इतकं दुष्टासारखं म्हटलं की तो हसायलाच लागला. मग स्वतःचा मूर्खपणा ध्यानात येऊन मी पण हसले. तेव्हा तो म्हणाला, तुझ्या इतकं रागीट माणूस मी कधी पाहिलं नाही. आमचे IGP सुद्धा तुझ्या पुढे नरम म्हणावे. मी दिलगिरीनं म्हटलं, सॉरी, तुझ्यावर नव्हते चिडले मी. वेगळ्याच कुणावर का चिडले होते तेही त्याला सांगण्यासारखं नव्हतं म्हणून पुढे म्हटलं, शॅफ कटरवरचा राग उगाच तुझ्यावर निघाला. मला तो दुरुस्त करता आला नाही म्हणून माझ्यावरचा पण. सॉरी आणि थँक्यू. माझ्या मागून चालत येताना हात लांब करून त्यानं एकदम माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हटलं, वसुमती. मी चमकून वळले. तेव्हा पुढे म्हणाला, आल्यापासून बघतोय नुसती राब राब राबत असतेस. जरा सुट्टी घे. त्याच लोकांच्या तेच काम आणि तेच विचार करून विटली आहेस. आणि आता तर कामं पण नाहीत फारशी आणि आहेत ती मी आणि मा बघू की. एक काम कर, तू 15-20 दिवसांसाठी सुट्टीवर जा आणि मग आदित्यला घेऊन एकदम दिवाळीसाठीच ये. त्याच्या आवाजातल्या कळकळीनं मला आणखीच चमकायला झालं आणि मी नुसती त्याच्याकडे बघत उभी राहिले, काय बोलावं ते न समजून. आणि ना क्षणभर मला त्याच्या चेहऱ्यात सुलक्षणचा भास झाला. एकदम तो भास झटकून टाकत पुन्हा वळून घराकडे चालायला लागत मी म्हणाले, सुट्टी घेतल्यानं मूळ स्वभावात काय फरक पडणार आहे? मी जन्मल्यापासून चिडकीच आहे, हे आईसुद्धा सांगेल. आणि मग आईच्या ज्या पत्रानं जीवाचा इतका संताप झाला होता ते आठवूनही अखेर हसायला आलं. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या विचार केला, खरंच का जाऊ नये सुट्टी म्हणून कुठेतरी, पण कुठे? आणि एकदम वाटलं, मुंबईच्या घरी. मनाची कर्कश ना ऐकू येईल म्हणून वाट पाहिली पण ती आली नाही. तेव्हा म्हटलं, आली आहे तर ती वेळ आता. सकाळी उठून माननं म्हणलं, माझी 4-8 दिवस सुट्टी घेऊन मुंबईच्या घरी जाऊन येईन म्हणते, तुम्हाला इथं जमेल ना?
त्या घराची साफसफाई आवरावर व्हायला पाहिजेच की मधून की तुम्ही पण येता मदतीला. त्या म्हणाल्या, नको ग बाई, ती तू आणि तुझी मुंबई मला एक ताससुद्धा काढायला नको होतं. तू जाऊन ये. येताना त्या जसपालला घेऊन ये आणि वाटेत थांबून भाऊंना पण. वेळ जमली तर आदित्यला. आता साजरी व्हायची आहे ना ही दिवाळी. मी यादी देते, त्या सगळ्या गोष्टी पण आण. कितीतरी पोरं ग, घरची तिघं आणि भाऊ, कदाचित त्यांची आणि आपण, वावरातली सगळी. त्यांची यादी घेऊन मी जायच्या तयारीला लागले. मला गाडीवर सोडताना आनंदा म्हणाला, मीही येणार आहे 4-5 दिवसात, तेव्हा भेटेनच. हे तो इतका गाडी सुटता सुटता म्हणाला की मी त्याबद्दल त्याला विचारलं तर नाहीच, पण ते विसरूनही गेले. वसुमतीला गाडीवर सोडून आल्यावर आनंदा म्हणाला, मा, मीही जाणार आहे 4-5 दिवसात कामासाठी. हवं तर परत घेऊन येईन तिला जीपमधून. मी म्हटलं, अरे जरा वाकडी वाट करून माझ्या आदित्याला पण आण. आदित्याचं नाव काढताच त्याचा चेहरा उजळला. त्याचं वसुमतीचं कितीही वाकडं असलं तरी काका पुतण्यांचं एका भेटीत सूत जमलं. त्यानंतर जाता येता कधी जमेल तेव्हा जाऊन भेटून येतो असं पण म्हणाला. इथे आला आदित्य तेव्हा सारखा आनंदाच्या मागं होताच. आनंदा म्हणाला की त्याला एकदा आदित्याकडे जसपाल पण भेटला. दोघांचंही लेकरावर लक्ष आहे म्हटल्यावर मला फारच बरं वाटलं. वसुमतीला या भेटींची माहिती आहे की नाही कुणास ठाऊक. आनंदाशी तिनं हवी तेवढी भांडणं केली तरी त्याच्या आदित्याच्या गट्टीबद्दल एक वाकडा शब्द काढत नाही, हे खरं आहे. एकदा तर त्याला तूच सांग आदित्याला म्हणजे ऐकेल असं पण म्हणाली. तेव्हा कदाचित तिला ठाऊक असेलही, पण हे गडी बहुधा आपसातल्या गोष्टी दडवून ठेवतात. तेव्हा कोण जाणे. मला गंमत वाटली ती आनंदानं सांगितलेल्या त्याच्या, जसपालच्या, आदित्यच्या भेटीच्या हकीकतीची. म्हणाला, आम्हाला दोघांना भेळ आईस्क्रीम खायला घेऊन गेला मा. आता मी काय आदित्यच्या वर्गातला पोर आहे? भाऊंचा शब्द खरा ठरतोय. आता बघायला येतीलच ते. आनंदा मुंबईला निघाला तेव्हा त्या घराच्या सुलक्षणच्या चाव्या देऊन मी म्हटलं, तिथेच राहा. वसुमतीला तेवढीच सोबत. त्याच्या जीवावर आलं होतं. तिला विचारलंस ना, फोन करशील ना? 1000 बयादा शेवटी घेतल्या. मी काही सांगितल्यावर आनंद ना म्हणणार, नावच नको. जवळजवळ 2 वर्षांनी येत होते आमच्या या घरात. किल्लीनं दार उघडलं आणि आत येऊन नुसती उभी राहिले. साऱ्या घरात, अगदी घरातल्या बारीक सारीक वस्तूतही सुलक्षण भरलेला होता. आपलं घर असावं, त्यात तरतरेच्या वस्तू असाव्या, त्यांची देखभाल आणि राखण करावी, असं मला फारसं कधी वाटलं नव्हतं. त्यात आमचं लग्न झालं त्या अगोदर 4-5 वर्ष सुलक्षणनं हे घर थाटलं होतं. तेव्हा त्यात फारसा बदल न करता मी येऊन वावरायला लागले. अगदी स्वयंपाकघरातही त्यानं कुठून कुठून जमा केलेली भांडी, गाडगी, काचसामान, यंत्र आणि आयुधं होती. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या वस्तू म्हणजे कपडे, पुस्तकं. आदित्याच्या जन्मानंतर त्याचा पाळणा, कॉट, खेळणी. आता तर माझ्या अशा काहीच खुणा मला तिथे दिसेनात. पुढे होऊन खिडक्यांवरचे पडदे दूर सारले आणि सर्वत्र पसरलेली धूळ, कचरा, जळमटं, किटं-पुटं पाहून आणखीनच खिन्न झाले. पण तो खिन्नपणा घालवायचा उपाय समोरच होता. घर साफ करायला आपल्याला कुणीतरी मोलानं लावलंय असं समजून निश्चयानं कामाला लागले. यांत्रिकपणे एक खोली, तिच्यातली एक वस्तू, एक चौरस अशी सफाई सुरू केली आणि दिवसभर खपल्यावर हळूहळू घर परत चमकायला लागलं. अखेर शेवट पडदे काढून धुतलेले लावले, बिछाण्यावर चादरी अभरे घालून घेतले, अडगळ आणि कचरा एका पोत्यात भरून निकालात काढायला म्हणून बाल्कनीच्या एका कोपऱ्यात ठेवून दिला आणि मग खूपसं पाणी घेऊन नव्यानं साफसूफ केलेल्या न्हाणीघरात आंघोळ केली. बाहेर येऊन दिवाणावर जरा पडले, तो दमून केव्हा झोप लागली कळलंच नाही. जाग आली तेव्हा चांगला अंधार झाला होता. आसपासच्या घरातून दिवे, टीव्ही लागले होते. बरोबर सामान आणलं होतं
पण स्वयंपाक करायचा कंटाळा आला. कॉफी तरी प्यावी म्हणून उठले आणि फोनकडे वळणाऱ्या नजरेला खेचून परत आणलं. नाहीच करणार जसपालला फोन अशी पळ काढून आली आहे. अखेर म्हटलं तर सुलक्षणच्याच आसऱ्याला. आता बघते आम्हा दोघांना काही जमतंय का ते. कॉफी प्यायली म्हणून असेल किंवा अवेळी झोप काढून झाली म्हणून असेल, पण सगळीकडे सामसूम झाली तरी मी नुसती डोळे मिटून पडले होते. एवढ्या मोठ्या बिछाण्यावर एकटीच. सुलक्षण नाही, आता कधीच नाही. या दुःख संतापाची आता ओळखीची झालेली उंच लाट नाका तोंडात जाऊन गुदमरले. रडायला तरी का येत नाही आपल्याला, असा आणिक एक राग आला. आपल्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या माणसाबाबतीतच आपलं सर्व काही विस्कटावं, चुकावं, हातात अपयश, दुःख याखेरीज काही उरू नये. यासारखं दुर्दैव कुठलं असेल आणि त्याची मला का चीड येऊ नये. सुलक्षणनं मला फसवलं असं म्हणणं अगदी चूक ठरलं असतं. हो, त्याची माझी गाठ पडली तेव्हा काही पोर नव्हते मी. स्वतःच्या स्वतः सारे निर्णय घेऊन आयुष्य चालवायला लागून सुद्धा जवळजवळ 10 वर्ष झाली होती. अमेरिकेसारख्या ठिकाणी एकटीच वर्षभर अभ्यास करत होते आणि लग्नानंतर 1-1.5 वर्षातच त्याचा आजारच तर काय असाध्य होता हेही उमजलं की मला. मग मी त्याला सोडून का गेले नाही. त्याला माझी गरज होती हे खरं नाही. त्या पायरीपर्यंत पोचलेल्या माणसाला कुणाचीच गरज नसते. मला त्याची गरज होती हेच खरं होतं आणि ते जाणून आपल्या व्यसनांवर मात करण्याचा त्यानं शक्य तितका प्रयत्न करावा एवढा चांगुलपणा त्याच्यात होता. पण अखेर ती त्याच्या शक्तीबाहेरची गोष्ट होती. लाख मोलाच्या गुणांना मातीमोल करून टाकणारा दुबळेपणा त्याच्यात घर करून होता. रक्तातून तरी नाहीतर पोषणातून तरी आलेला. प्रत्येक कृत्याला, प्रत्येक भावनेला कुरतडून पोचट बनवणारा दुबळेपणा. आवेगाची होणार भावना विवशता, संतापाची होणार चिडचिड, औदार्याची होणार भीक, मैत्रीचं होणार परावलंबन आणि हास्याचा हिस्टेरिया. आणि याखेरीज नेहमीचे यशस्वी अशा बारीक टाईपात अनुल्लेखानं जन्मभर सरसकट चालवून घेतली गेलेली मी. त्याच्या मैत्रीनं, आकर्षणानं, ग्लॅमरनं भुरळून गेले तर नवल नव्हतं. पण स्वतःबद्दल माझे कसलेही गोड गैरसमज होतील अशी कधी परिस्थिती नसल्यामुळे माझे डोळे उघडायला फारसा वेळ लागला नाही. तरी 1.5-2 वर्ष गेलीच. तोपर्यंत मी केवळ कृतज्ञतेच्या आणि कर्तव्याच्याच नाही तर त्याच्या आणि मग आदित्याच्याही जबाबदारीच्या ओझ्याखाली सापडले होते. खेरीज माझं सुरुवातीला तरी त्याच्यावर किती मनापासून प्रेम होतं. त्याची आम्हाला मना शरीराच्या तळामुळापासून आठवण व्हावी असे दिवस अगदी अखेरच्या वर्षापर्यंत कधीतरी एखादा आमच्या हाती येत होते. त्याचं सारं व्यक्तिमत्वच पोखरून गेलं तरी उरलेल्या फोलकटात मला सुलक्षण दिसत असे. या घराच्या रित्या कवचात आत्ता दिसला तसा, शब्दांच्या रंगात रंगून जाणारा, त्यांच्या सामर्थ्यानं हेलावणारा, बारक्या आदित्याला आपल्यापासूनच वाचवायसाठी दूर करणारा, तोंडानं सतत खोटं बोलत असतानाही डोळ्यांनी प्रेम मागणारा, आपल्या दुबळेपणापायी माझ्यात सामर्थ्य निर्माण करणारा, मरण्याआधी मला हाक मारणारा सुलक्षण. आता तुला आणि मला स्वतःलाही माफ करायला शिकलं पाहिजे मला. दातोट घट्ट मिटून 4 दिवस त्याच्या आठवणींबरोबर काढले. मनात येईल त्या आठवणीला म्हणलं ये बघू दे मला तुझ्याकडे, नीट निरखून पारखून. तो वारल्यावर भेटायला आलेल्या बहुतेकांनी आईनी सुद्धा सुटलीस तू वसुमती अशाच धर्तीचे उद्गार काढले. त्यांना कसलंही उत्तर केलं नाही. त्याचं एक कारण तरी त्यांचं बरोबर आहे ही अपराधी जाणीव. पण त्यांचं किती बाजूंनी ठार चुकलं होतं ते मी स्वतःला उमजू दिलं नाही. ते या दुःखाला भिवूनच ना. आपल्या हातून जे गमावलं ते कवडी मोलाचं होतं, भारच होता तो एक. अशी स्वतःची समजूत करून घेतली तर ते गेल्याचं दुःख जरा कमी वाटेल अशी सावधगिरी होती त्या समजुतीत. सुलक्षणच्या आठवणी माझ्यापाशी काढत नाहीत. त्यांना या सावधगिरीचा सुगावा लागलाय का? त्याचे गुण आठवले, त्यानं आम्हाला दिलेलं सुख आठवलं तर त्याच्या मृत्यूचं दुःख आम्हाला आणखीच तीव्र, हताशपणे जाणवेल असं वाटतं का त्यांनाही? पण विचार करता वाटतं की खरं तर सुलक्षणकडून सुख त्यांना कितपत मिळालं असेल.
बालवयाच्या, वैधव्यानं करपलेल्या, छळानं गांजलेल्या, भावकीला भ्यायलेल्या मानच्या वाट्याला पुत्रजन्माचे, मुलाच्या कोड कौतुकाचे सोहळे कितपत आले असतील. सुलक्षणचा अंगभूत दुबळेपणा, मनमानेपणा, व्यसनी वृत्ती यांचं खापर त्याच्या अनुवंशिकतेवर किंवा आईनं त्याच्याकडे कदाचित केलेल्या दुर्लक्षावर फोडता येणार नाही, हे मी अर्थातच जाणून होते. माझ्या अभ्यासानं, त्या प्रांतात आलेल्या थोड्या बहुत अनुभवांनी सुद्धा ते मला शिकवलं होतं. पण त्या ज्ञानामागे एक कुतूहल, रुखरुख वाटतच आली. वावरातल्या रघुनाथ, लाला, संजा, युवराज यांच्यावर, त्यांच्या बायका मुलांवर, घरच्या कुत्र्या मांजरा गुरांवर, नव्यानं सापडलेल्या भावावर, अगदी जसपालवर आणि माझ्यावर सुद्धा इतकी माया करणाऱ्या एकुलत्या पोटच्या मुलाला का माया लावू शकल्या नाहीत. आणि आनंदाचं एकाएकी आयुष्यात आगमन झाल्यावर तर हे कुतूहल, ही रुखरुख त्रासदायक होण्याइतकी वाढली. कुणाची तरी वर्षानुवर्ष वाट पाहावी, मग अखेर तो आल्यावर जीव फुलून यावा, तशा त्याला बघून खुलल्या, निर्धास्त झाल्या, मनापासून स्थिरावल्या. ते मी पाहत होते आणि पाहून जराशी दुखावत सुद्धा होते. हा कोण त्यांचा एवढा आपला झाला अशी धुसफुसत होते. पण त्यांच्याकडून काय किंवा त्याच्याकडून काय, कसलंही स्पष्टीकरण हाती आलं नाही. जणू त्यांच्या त्या आनंदाला बघूनच मीही आनंदून जावं अशी अपेक्षा होती दोघांची. आता स्वतःच्या आयुष्याचा ताबा स्वतः घेतल्यावर स्वतःचा जसा जसा थांग लागत गेला, तसा सुलक्षण लहानपणचे अन्याय, दुःख, गंड यांना सोडून पुढे जायला हवा होता. आणि तो तसा जाऊ शकला नाही, याला काही जबाबदार नव्हत्या, हे मला कबूल होतं. पण तो सतत मायेचा, प्रेमाचा भुकेला असावा, वाटेल ती किंमत भरून त्यानं काही क्षणांचीही मैत्री माया विकत घ्यायला बघावं, या परिस्थितीला तर होत्या. माझ्या भाबड्या भुरळीला त्यानं इतक्या चटकन दाद द्यावी, दुबळेपणाच्या साऱ्या शक्तीनिशी जसपालला गच्च धरून ठेवावं, याचं कारण तरी काय होतं. आमच्या मायेत त्याला स्वीकार दिसला. आपण जसे आहोत तसं आपल्याला स्वीकारून प्रेम करणारे एक आईबाप असतात आणि एक मुलं. माझ्या आईचं तसं स्वीकारणारं प्रेम माझ्या वाट्याला आलं नाही. म्हणून मला जसं सुलक्षणच्या प्रेमाचं, जसपालच्या मैत्रीचं, आदित्यच्या मायेचं, भन्तेंच्या अनुग्रहाचं अप्रूप वाटलं, तसंच आमचं सुलक्षणला वाटलं असणार का. पण मग अखेर आमचं ते प्रेम तोकडं का पडलं. आदित्यनं धाव घेऊन दादा म्हणून गळ्यात हात टाकल्यावर कणाकणानं फुलून येणारा सुलक्षण त्याच्यासाठी तरी विनाशाच्या मार्गावरून पाय मागे घेण्या इतका निश्चयी का नव्हता. कितीही आजारी पडलो तरी माला बोलवून घेऊ नकोस असं त्यानं इतक्या वेळा म्हटलं होतं की तोवर जर त्यांची मला बऱ्यापैकी जानपछान झालेली नसती तर त्या कुणी मुलं खाणाऱ्या राक्षसी आहेत असंच मला वाटलं असतं. आणि तरी जेव्हा जेव्हा मी त्या दोघांना एकत्र पाहिलं तेव्हा ते एकमेकांशी सरळ वागायचे. आनंदाला पाहून त्या मनातून हरकतात, तशा सुलक्षणला पाहून कधी हरखून गेल्या नव्हत्या. पण ज्या काय वर्षाकाठी 2-3 भेटी होत त्या बिनबोभाट, सुरळीत, रीतिरिवाजांना धरून दोघांच्याही वागण्या बोलण्यात मला कधी आकस, कडूपणा, सूक्ष्मही तिरस्काराची झाक दिसली नाही. मग चुकलं होतं कुठे आणि निस्तरलं गेलं असतं कसं. एकमेकांशी फारसे जवळचे संबंध नसणारी सभ्य सुस्वभावी माणसं जशी एकमेकांशी वागायची तसेच तेही. आणि मी निमूट बाजूला उभी राहून बघत मनात म्हणायची, यापेक्षा आई, भाई, वहिनींचं तिरकस बोलणं, टोमणे मारणं, हिणवणं हे सुद्धा पत्करलं. आता मी तरी कुठे सारखी आदित्यला जवळ घेते आणि त्याचे लाड कौतुक करते. पण त्याला कधी वाटेल का की आईशी असं सभ्य तिराहित्यासारखं वागावं. त्यांच्या अशा नात्यामुळेच का सुलक्षणला वाटलं की आपल्यावर कोणी प्रेम करावं, खडसून रागवण्या इतकं प्रेम करावं असं आपल्यात काही नाहीच. कारण भन्ते म्हणतात तसं खडसून रागवायला फारच प्रेम लागतं. पण मलाही वर्षानुवर्ष तसंच वाटत असे की मग मी का नाही स्वतःला इतकी विटले, स्वतःला टाकाऊ समजायला लागले. फक्त एकदाच आदित्यला कठोरपणे दूर करायला लागल्याचं दुःख भळबळत होतं तेव्हा चिडून त्याला विचारलं, पण का करतोस तू हे सुलक्षण. उत्तराची अपेक्षा नव्हती पण ते मिळालं आणि माझं तोंड कायमचं बंद झालं. हातातला ग्लास टेबलावर ठेवून कोऱ्या चेहऱ्यानं सहजसा म्हणाला, एलिमेंटरी माय डिअर वॉटसन. मला इथे असायचं नसतं म्हणून, मला कुठल्याच इथे नसायचं असतं म्हणून.
एक एक करून घरकाम उरकताना, घरच्या मांडणी सजावटीत बदल करून सुलक्षणच्या खुणा पुसून टाकायचा प्रयत्न करताना, झोपेची वाट बघत रात्र रात्र त्या मोठ्या रिकाम्या बिछाण्यावर पडले असताना म्हणत राहिले, स्वतःच्या हातानं स्वतःचा विनाश करावा इतका तुला स्वतःचा तिटकारा का आला सुलक्षण? पण या प्रश्नाचं उत्तर मला सापडण्यासारखं नव्हतं. मग एका पहाटे नेहमीसारखी उजाडायच्या आधी तासभर जाग आली तेव्हा मनात म्हटलं, धारा काढायला अजून आला कसा नाही युवरा? आणि त्याचबरोबर खाडकन डोळे उघडले आणि पाहिलं की मी घरी नाही, मुंबईला घरी. गळवासारख्या ठसठसणाऱ्या इतक्या मोठ्या दुःखाला अखेर तोंड फोडलं ते अशा साध्या विचारानं. सुलक्षणच्या आठवणींपेक्षा धारा काढायला उशीर होतोय ही चिंता वरचढ ठरली तेव्हा कुठे ती दुसरी, त्याची उशी पोटाशी ओढून घेत मी रडायला लागले. आता त्याला जाऊ द्यायची वेळ आली होती तर त्याला आणि त्याच्यावरच्या माझ्यावरच्या रागाला आणि खेदालाही. कित्येक वर्षांनी परत त्याला म्हणाले, आय लव्ह यू सुलक्षण. इतके दिवस लांबणीवर टाकलेले रडे रडून झाल्यावर उठून पहिला फोन केला तो आदित्यला. त्याचा जरा चिंतातूर, आई काय ग, बरी आहेस ना? असा प्रश्न ऐकून आनंदाने भरून आलं. म्हटलं, बरी आहे रे, तुझा आवाज ऐकायची लहर आली म्हणून केला फोन, बोल ना आता. आणि त्यानं नेहमीसारखी बरीचशी बडबड केली ती ऐकून घेतली. मग दुसरा फोन केला जसपालला. तो घरी नव्हता. त्याच्या आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला. मग विचार केला मान्ना पण करावा का, पण तितका धीर झाला नाही. आणि परत गेल्यावर सुरू होतीलच की गप्पा. त्याही वाट बघतायत का मी परत येण्याची? श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 11वा. संगीत परीक्षित भातखंडे. यातील भूमिका आणि कलावंत: वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी, आनंदा निखिल हजारे, आदित्य मोहित गोखले आणि माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.